आजवर अनेक कलाकारांनी हृदयविकाराच्या झटक्याने एका क्षणात आपला जीव गमावला आहे। त्यांच्या अचानक जाण्याने त्यांच्या चाहत्यांना जबर धक्का बसला। यातीलच एक अभिनेता म्हणजेच पुनीत राजकुमार। कन्नड सिनेसृष्टीतील सुपरस्टार पुनीत राजकुमार यांचे हृदयविकाराच्या झटक्याने वयाच्या अवघ्या 46व्या वर्षी दुःखद निधन झाले। पुनीत हे चाहत्यांमध्ये आप्पू या नावाने प्रसिद्ध होते। पुनीत यांच्या निधनाची बातमी ऐकल्यानंतर एका चाहत्याने दुःखाच्या भरात थेट आत्महत्या करत टोकाचे पाऊल उचलले, तर आणखी 2 चाहत्यांना ही बातमी ऐकून हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि यातच त्यांचे दुःखद निधन झाले। सकाळी 11:30 वाजता अभिनेता पुनीत राजकुमार यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते। डॉक्टरांनी त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली, परंतु उपचारावेळीच त्यांचे दुःखद निधन झाले। बालकलाकार म्हणून त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता। ते सुपरस्टार राजकुमार यांचे धाकटे चिरंजीव होते। त्यांचे 14 चित्रपट सलग 100 दिवस थिएटरमध्ये चालले होते। पुनीत यांची चाहत्यांमध्ये असलेली क्रेज केवळ त्यांच्या अभिनयामुळेच नव्हती, तर खऱ्या आयुष्यातही ते मोठ्या मनाचे होते। 26 अनाथाश्रम आणि गरीब मुलांसाठी 56 मोफत शाळा ते चालवत होते। पुनीत यांनी नेत्रदानही केले होते। त्यांच्या मृत्यूनंतर संपूर्ण कर्नाटकातील 1 लाख लोकांनी नेत्रदानाचा निर्णय घेतला होता। पुनीत हे केवळ अभिनेताच नाही, तर गायक आणि टीव्ही प्रेझेंटरही होते। मात्र त्यांच्या अचानक निधनाने सिनेविश्वाची कायमची मोठी हानी झाली आहे। तर आपल्या वायन मराठी न्यूजतर्फे या दिग्गज अभिनेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली।